आपण सुदेशला फार मोठं करायचं. हो ना, तुमचे स्वप्न तेच माझे स्वप्न. पण मला खरं सांगशील, खरंच मनापासून आवडतं. शी, हे काय विचित्र विचारलं. मी तर माझा पंचप्राणही तुमच्यावर ओढून टाकेल. पण माझ्या संसारात तुला किती कष्ट सहन करावे लागले. तुमच्या एकच मायाच्या प्रेमाने अखेर त्या साऱ्या यातना दूर होता. मला राहून राहून फार वाईट वाटतं शिल्पा. कशाबद्दल? 1 वर्ष होऊन गेलं लग्नाला, पण आपला अजून बाळ नाही. अहो, अजून वेळ आहे आपल्याला. आणि सुदेश आपला बाळच नाही का? हो, मोठे 2 बाळ आहे आपल्याला. एक सर अरुण, एक मात्र बारीक खट्याळ आहे. मी त्यांना सुधरवेल. ते तसे काही वाईट नाही. हो. नाथ कुठे चालला नाथ? दूर त्या शिटीच्या पलीकडे. नाथ मला एकटीला सोडून नका जाऊ नाथ. बस बस सारं नाथ, मी तुम्हाला दिलेल्या अरे बाजूला सुधरवू शकले नाही. माझा वहिनी पण खोटा सायंकाळी तोंडी पाठाची लिहा कशाला आला? मालकाला प्रश्न. वास्तविक मीच तुला प्रश्न करायला हवा होता. हे घर अजून खाली कसं केलं नाही? प्रतिनिधनाचं दुःख झालंय तुला, म्हणून 3 महिने थांबलो मी. पण आता मला एक क्षणी थांबणं शक्य नाही. थांबू नकोस. पोलिसांना आणि घालावं मला घराच्या बाहेर. नुसतं घराबाहेर काढून कसं चालणार? आपण नागिनाला मस्त पैकी खेळवणार, मगच तिचे दात पाडणार. नागिन कधी दात पाडून घेत नाही, तर दात पाडायला आलेला सैतानाचाच मूर्तीचा चावा घेते. आपण पट्टीचे पुंगी बळातर आहोत. पुंगीवर नागिन डोलत नाही, तर नाग बोलतो. आपली पुंगी कसबी गारुड्याची आहे. मी तर नावाने नागपाल आहे. मला नागपाल नाव कसं पडलं माहित आहे का तुला? मी माझ्यासोबत कायम एक जहरी नाग पाडतो, त्यामुळे मी नागेचा नागपाल झालो. मग सांग, नाग पाडू शकतो तर या नागिनीला पाडू शकत नाही. जातीवंत नागिनीला पाडायला जातीवंत नागपालच हवा. डिंचून तर बघू ना, त्यात काय एवढं? आता निमुखपणे पोलिसांना बोलाव आणि निघून जा. मी बाहेर पडायला तयार आहे. ही बाहेर पडायला तयार आहे, पण हिला अशी बाहेर पडू द्यायची नाही. हा नागा तिला कडकडून डंक मारणार, साऱ्या मित्रांना ओरडून सांगणार, साऱ्यांना मला असं होते ना की शिल्पाचं काही करू शकलो नाही. मग बघा वडिलांनो, माझ्या भाऊपाच्यात कशी तडपडते साले. मी निघाले. उगाच पोलिसांना त्रास नको. मी निघाले. बाहेर जाऊन काय सुदेशी इश्क लढवणार आहे? पण सुदेश सारख्या कवड्या बिराची मजा मारता ये म्हणून तू तुझ्या नवऱ्याचा काटा काढला. अरे हरामखोरा, काय करू रे मी तुझं? काही नको, माझी प्रतिज्ञा पूर्ण कर. तुझं हे शरीर आहे ना, तासभर फक्त मला दे. अगं नरक कोणी पाहिलाय? मी तर स्वर्ग पाहिलाय, आणि तो स्वर्ग माझ्या मनगटाच्या स्वर्गावर निर्माण केलाय. आणि त्या स्वर्ग सुखाची तू मालकीन हो, फक्त आणि फक्त माझी रखेल बनवून. चावलीस का कुत्रे? चल चल, दाखवतो तुला नागाचा हिंगा. चल. चाल्या बसवून मारलास काय?
अरे फुटतोस का जीव घेऊ तुझा? थांबा थांबा सालेनो, तुम्हाला सर्वांना उद्ध्वस्त करतो. तुझा जिवंत सोडला चालेला. मी तुम कुठेतरी निघून जा, नाहीतर तो मारेकरी खायला. ही बहिणी यांना घाबरून आपण जायचं नाही. तेव्हा तरी या घरातून जावं लागणार आहे. कारण हे घर त्या नागपाने जप्त केलंय भाऊजी. काय काय म्हणतेस बहिणी? होय भाऊजी, आज आपणाला इथून गेलं पाहिजे. आजपासून तुमचे आणि माझे रस्ते वेगवेगळे. आपण एकाच रस्त्याने चालू लागलं तर आपल्या पावलं मरतुकीच्या सुनीचे लोकांना सक्त पद्धती वाटेल. भाऊजी, खाण्याचा संबंध लाभीन होता आपला. भाऊजीच्या नात्याला कलंक लागेल. भाऊजी तुम्ही पुष्कळ लांब जा. त्या नागपाच्या दृष्ट्यालाही लागू नका. होय होय, मला दूर जायला हवं. माकी ज्योती रे तुझ्यासाठी, आपल्या दीर बहिणीच्या पवित्र नात्यासाठी. आज रात्री कुणालाही न कळत, कुणालाही न कळत. आजचा फक्त काही का या आईला आपल्या पोराला पोरक करून सोडून जायला हवं, सोडून जायला हवं. इन्स्पेक्टर अरुण, मिस्टर अरुण, बाहेर आहे. कुठून आलात? खरं बरोबर. खोटं. एका मारवाड्याला लुटून आलात. बोल, त्याचे 1 लाखाचे हिरे कुठे ठेवले? चाळ घेता साहेब तुम्ही माझ्यावर? मी खरंच कला करून येत आहे. हा, मला तुझी सेल्फी घ्यायची आहे. घ्या ना, बिनधास्त घ्या. इथंच थांब. मी तुझ्या बेडरूम मध्ये जाऊन आलो. पळण्याचा प्रयत्न करू नकोस. सगळीकडे पोलिसांचा गरडा आहे. काय झालं साहेब? अरे, एका मारवाड्याला लुटून आला. त्याचे 1 लाखाचे हिरे पडून आणले त्याने. म्हणून संशय आला म्हणून या इथं आलो मी. जा, शिल्पा वहिनीला हात मार. वहिनी, सगळ्या वहिनी. मिसेस शिल्पा, मी तुमच्या स्वयंपाकगृहाची तपासणी करू शकतो? हो. एकच सांगतो शिल्पा, यापुढे तरी अशा गुन्हेगारांना पाठीशी घालू नकोस. त्यापेक्षा तुझंही माझंही आणि त्यांचंही आयुष्य बर्बाद करशील. तू बर्बाद करशील. सॉरी मिसेस शिल्पा, सॉरी अरुण, निघो मी. बाबासाहेब, त्या फोटो मागे काय आहे ते बघा पाहिजे. होय. ओ माय गॉड, हेच ते हिरे. कुणी ठेवले इथे? अरुण भाऊजींनी आताच. मिस्टर अरुण, यू आर अंडर अरेस्ट. असा डाव साधलाच का चंदाने? पण लक्षात ठेव, जेव्हा जेल मधून सुटेल तेव्हा पहिला नंबर तुझ्याच लावेल. चल अरुण. योग्य तेच केलंच वहिनी. होय, माझ्या पतीचा शब्द मी पाळला. ना मी तुमचा शब्द पाळला. ना मी शब्द पाळला. नका पटकन